नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हितगुजमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत एका विशेष विषयावर आणि ते म्हणजे मासिक पाळीचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर. आणि या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहे वैद्य विनेश नगरे. आधी आपण त्यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सर, स्वागत हितगुज या आमच्या विशेष कार्यक्रमात. थोडक्यात ओळखही करून देते. वैद्य विनेश नगरे यांनी पुण्यामधल्या सुप्रसिद्ध टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदाचार्य ही पदवी मिळवली आहे. त्यानंतर स्त्रीरोग आणि प्रसूती तंत्र या विषयामध्ये शल्यशास्त्र निष्णात अर्थात MS आयुर्वेद ही पदव्युत्तर पदवी घेतली. गेली 14 वर्ष पुण्यामध्ये तसंच मुंबई आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी रुग्णांना स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून ते सेवा प्रदान करत असतात. तसंच त्यांनी स्त्रियांमधले विविध शस्त्रकर्म विशेष कौशल्य प्राप्त केलेले आहे. तसंच या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून विशेष असं संशोधन केलेलं आहे. याशिवाय टीनेजर म्हणजेच 13 ते 19 वयोगटातल्या मुलींमध्ये आढळणाऱ्या मासिक पाळीच्या समस्यांवर त्यांचं संशोधन आहे. त्यातही विशेष करून PCOD म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरी या आजाराच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कारणांचा सतत वेध घेऊन त्याचे उपचार करण्यासाठी विनेश नगरे हे प्रसिद्ध आहेत. तेव्हा डॉक्टरांच्या अनेक वर्षांच्या या अनुभवाचा, अभ्यासाचा, संशोधनाचा आणि मार्गदर्शनाचा आज आपण उपयोग करून घेऊया. आणि अर्थात तुम्हाला सुद्धा या बाबतीत काही शंका असतील, मासिक पाळीचे काही आजार याविषयी काही विचारायचं असेल तर जरूर प्रश्न विचारा. आमचा टोल फ्री नंबर आपल्याकडे आहेच, 1800221010 आमचा टोल फ्री नंबर आहे. आपल्या प्रश्नांची आम्ही वाट पाहतोय. तोपर्यंत चर्चेला सुरुवात करतो. सगळ्यात आधी सर, मासिक पाळीचे आजार आणि आयुर्वेद. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो की रुग्ण आपल्याला सांगतो की पोट दुखतंय, पाळी उशिरा येते, अलीकडे येते, तक्रारी खूप असतात, पण त्याचं प्रमुख 5 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. अच्छा. सगळ्यात पहिलं आहे मासिक पाळी उशिरा सुरू होणे. म्हणजे अगदी बालामधून कुमारी या वयात जेव्हा मुलगी प्रवेश करते आणि कुमारीतून तरुणी होते, या 12 ते 16 या वयात पाळी सुरू झाली पाहिजे. पण ही पाळी जर उशिरा सुरू झाली तर ती प्रमुख तक्रार. अच्छा. दुसरी तक्रार रजक्षय. म्हणजे रज म्हणजे गर्भाशयाच्या आतलं अस्तर. हे अस्तर नीट तयार न होणे, थिन एंडोमेट्रियम त्याला म्हणतात. हे तयार नीट झालं नाही की स्त्राव कमी होतो. अच्छा. सो ही दुसरी तक्रार. तिसरी आहे रजोवृद्धी. गर्भाशयाचं अस्तर जास्त तयार होतं आणि मग ते जास्त फ्लो म्हणजे जास्त स्त्राव करतं, अंगावरून फार जातंय, पाळीच्या वेळेस अंगावरून जायला लागलं थांबतच नाही 8-10 दिवस, अशी तक्रार असते. किंवा एखाद्या दिवशी 2-3 पॅड जातात. तर ह्याला स्त्राव जास्त होणे म्हणजे रजोवृद्धी असं तिसरं म्हणतात. चौथं आहे आर्तव क्षय. आर्तव म्हणजे स्त्रीबीज. स्त्रीबीज निर्माण होतच नाही म्हणजे क्षय. बरोबर. वंध्या नष्टार्तव विद्यात म्हणजे वंध्यत्व काय येतं तर बीज तयार होतच नाही, मग ते फळत पण नाही, बरोबर. मग गर्भधारणा होत नाही. ही झाली चौथी तक्रार. आणि 5वी आहे आर्तव क्षीणता. बीज तयार होतं पण ते वेळेवर तयार होत नाही, सो त्या बीजाचा वेळेवर उपयोग होत नाही. अशा वेळेस आर्तवक्षयामुळे सुद्धा पाळी लांबते. अशा मुख्य 5 तक्रारी आहेत. बरं, पहिला जी महत्त्वाची तक्रार तुम्ही सांगितले की पाळीच बेसिकली उशिरा सुरू होणं किंवा उशिरा येणं, तर याची काही विशेष कारणं असतात का? जेव्हा मुलीची डेव्हलपमेंट सुरू होते किंवा वाढीचं वय असतं, साधारणपणे 5वी पर्यंतचं वय आपण हे बाल असं समजतो. आता तरी प्राथमिक शाळेत जाणारी मुलगी 5वी पासून पुढे तिची खऱ्या अर्थाने मानसिक, शारीरिक व्यवस्थित डेव्हलपमेंट सुरू होते. आता ही वाढ होत असताना तिला आहार कुठला जातोय, तिला काही आजार झालेत का, इतर काही मलावष्टंभ कृमी आहेत का, इतर बऱ्याच गोष्टी असतात बारीक बारीक. ह्या गोष्टींचा परिणाम वाढीवर झाल्यामुळे एका शरीरातून दुसरं शरीर निर्माण करणारी ही जी सिस्टीम असते, गर्भाशय आणि बीजकोश, या सिस्टीमवर ताण येऊ शकतो. ह्याच्या डेव्हलपमेंटमध्ये, वाढीमध्ये बदल होऊ शकतात. आणि हे बदल झाले तर फलकोश म्हणजे ओव्हरी हे फलित होत नाही, फुलत नाही, ती कळीकळीच राहते. ती मुलगी बालामधून कुमारी, कुमारीतून तरुणीत प्रवेश करतच नाही, पाळी सुरू होत नाही. बरोबर. बऱ्याच मुलींना किंवा महिलांना आजकाल अशी तक्रार असते की पाळी वेळेवर येत नाही, सायकल बिघडलेली आहे किंवा अंगावरून फारसं जात नाही, अशा अनेकदा तक्रारी आपण हल्ली जास्त ऐकतो. तर याच्या मागे नेमकी कारणं काय आहेत? अंगावरून फारसं जात नाही किंवा पाळी वेळेवर येत नाही याचा अर्थ काहीतरी निर्मिती व्हायला हवी, ती निर्मिती होत नाही म्हणून ते दिसत नाही. अच्छा. निर्मिती कशाची? 2 गोष्टींची. फलकोशामध्ये आर्तव म्हणजे स्त्रीबीज आणि गर्भाशयात रज म्हणजे गर्भाशयाचा आतला अस्तर, एंडोमेट्रियम. हे दोघांचीही निर्मिती जर प्रॉपर होत नसेल, वेळेवर होत नसेल, तर आर्तवक्षय, रजक्षय याच्यामुळे पाळी वेळेवर येत नाही किंवा स्त्राव कमी राहतो. आता ह्याचा 3 प्रकारे आपण विचार करतो. एक, सगळ्यात पहिलं म्हणजे पाळी उशिरा येणे. ती किती उशिरा? मग काहींची 5 दिवस उशिरा असते, काही 1.5 महिना, 2 महिना, 3 महिने, कधी कधी पाळी वेळेवर येतच नाही किंवा येतच नाही पाळी.
ही पहिली तक्रार. दुसरी, पाळी नियमित येते पण अगदीच एखाद दिवस स्त्राव होतो, त्याच्यापेक्षा नंतर स्त्राव होत नाही कारण निर्मितीच कमी. आणि तिसरी तक्रार असते, पाळी नियमित येते, स्त्राव होतो पण होतोय की नाही होतोय अगदीच थेंबभर. मुली सांगतात अगदीच डॉक्टर झालं की नाही कळलंच नाही, इतकं ते कमी नरून जातं. तशा 3 मुख्य तक्रारी असतात. तिन्ही मुख्य तक्रारी मागे निर्मिती होताना रज आणि आर्तव ह्याच्या निर्मितीत जो अडथळा निर्माण होतो ते मुख्य कारण असतं. त्यातही आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे, आहार रस, आपण जे जेवण जेवतो त्यातनं आहार रस निर्माण होतो. रसास्तन्यम ततो रक्तम अश्रुजहा कंडरा शिरा. ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे आहार रसापासून रसधातूचं पोषण होतं, रक्ताचं होतं, स्तन्य आणि रज, रज म्हणजे गर्भाशयाचा आतला अस्तर. ह्याचं जर पोषण नीट होत नसेल तर आहार रस त्याला जर काही देत नसेल तर तो डेव्हलपमेंट दाखवणार नाही, रजाची निर्मिती प्रॉपर होणार नाही. आणि जर झाली नाही तर रज कमी निर्माण झाल्यामुळे अंगावरून कमी जाणारच आहे. दुसरं आहे कृमी. म्हणजे बऱ्याच वेळा आहार नीट नसल्यामुळे, आहारातल्या सवयी चुकीच्या असल्यामुळे कृमी निर्माण होतात. कृमी निर्माण झाले की परत तेच धातूंमध्ये दोष निर्माण होतो, धातूंची वाढ किंवा त्यांचा सारता, धातू सारता त्याला म्हणतो, उत्तमता ती निर्माण होत नाही. आणि अशामुळे मग धातू अबल राहतात, ते रजाला किंवा बीजाला ती पोषण पुरवत नाहीत. पोषण नसेल तर दोघांचीही क्षमता कमी राहते. तिसरं असतं विकार. वेगवेगळे आजार असतात, कावीळ आहे, ॲनिमिया म्हणजे अंगात रक्त कमी असणे, तीव्र अतिसार असेल, खूप जुलाब झाले, टायफॉइड झाला, मलेरिया झाला, या आजारांमध्ये रस रक्त धातू दृष्टी निर्माण होते. रसाची दृष्टी असेल, रक्ताची दृष्टी असेल तर याचा अर्थ ते सरळ रजाचं पोषण करणार नाहीत. मग ह्या आजारांपासून आधी पेशंटला बरं करणे आणि मग त्या तक्रारींची चिकित्सा करणे, अशी 2 टप्प्यात उपचार करायला लागतात. मग रसरक्त पाचनासाठी धातू पाचन चिकित्सा, बल देण्यासाठी शतावरी, अश्वगंधा, कुमारी किंवा त्यातल्या त्यात आपण जे बघतो अनंत आणि मंजिष्ठा, गुळवेल अशा वनस्पती वापरता येतात. चौथी तक्रार असते तीव्र मलावष्टंभ. आता आपण पाहतो सकाळी नाश्ता करायला बरेच वेळा वेळ नसतो, त्यामुळं जेवण वेळेवर होत नाही. संध्याकाळचं जेवण आपण अगदी पोटभर करतो कारण भरपूर वेळ असतो. जेवणाच्या वेळा बदलल्या, खाण्याच्या सवयी बदलल्या, त्यामुळे पोट तितकं साफ होत नाही कारण त्या क्षणी तो अग्नी, जाठर अग्नी पचनास उपयोगी पडत नाही. आपण त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं की तेवढं त्याच्यात क्षमताच नसते पचवण्याची. आणि जर पचलं नाही तर अन्नाचं सारकिट्ट विभाजन जास्त, उत्तम आणि मल. तर उत्तम भाग येणं आणि मल भाग जर विभाजित झाला तरच ते मल साफ होणार, अन्यथा पोट साफ होण्याची तक्रार कायम राहते. मग ते काहींना पूर्णच पोट साफ होत नाही म्हणजे मलावष्टंभ येतो, काहींना मुहुर्बद्धम मुहुर्द्रवम म्हणजे कधी घट्ट होते कधी पातळ संडास होते. असा असेल तर अपानवायूच्या कक्षेमध्ये असणारं मलावष्टंभा तक्रारीमुळे कोरडेपणा वाढतो. शरीरातला कोरडेपणा वाढला की निर्मितीमध्ये अपानवायूच्या ब्रेक येतो. ब्रेक आल्यामुळे रजक आर्तवक्षय पुन्हा निर्माण होतात आणि त्यातनं म्हणजे सगळं कमी 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 होत जातं आणि स्त्रावावर परिणाम होतो. अगदी तुम्ही सगळं खरं तर सांगितलेली कारणं हल्लीच्या युगामध्ये 13 ते 19 वर्ष म्हणजे ज्याला आपण टीनएजर्स म्हणतो, 13 to 19, तर या मुलींना जास्त अशा तक्रारी आढळून येतात का? एक तर तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे आणि बेसिकली ह्याच्या मागे कारणं काय आहेत? मग 13 ते 19 हा वयोगट सगळ्यात महत्त्वाचं. मागाशी सांगितल्याप्रमाणे एक तर 12 ते 16 म्हणजे कुमारी, 16 पासून पुढे तरुणी. आता त्यातल्यात आपण टीनएजर हा स्पेशल शब्द वापरतो कारण टीनएजरची मानसिकताच वेगळी असते. त्यांना बाळ पण म्हणणार नाही कोणी. कुमारी आणि तरुणी त्यांना त्यांचे एक वेगळे पंख फुटलेले असतात, छान आभाळ मोकळं मिळालेलं असतं, विचार करण्याची क्षमता मिळालेली असते. मग अशा वेळेस ते आजूबाजूची सामाजिक परिस्थिती, त्यांचं शिक्षण, आर्थिक परिस्थिती, इतर टीव्हीवर दिसणाऱ्या गोष्टी, मैत्रिणींमध्ये होणाऱ्या गप्पा, यातनं आपण कसं जगायचं हे ठरवतात. प्रत्येक वेळेस आई वडील सांगतील तसं, शास्त्र सांगतात तसं असं असेल असं नाही. खरं ते त्यांच्या मनानुसार असणार. मग मनानुसार असल्यामुळे 13 to 19 ह्या जनरेशनमध्ये सतत बदल होत आहेत. आपण पाहतो दर 2-3 वर्षांनी जनरेशन मध्ये बदल होतात. 2-3 वर्षापूर्वी फेसबुक प्रसिद्ध होतं, आता व्हॉट्सअप प्रसिद्ध आहे. फेसबुक पाहायला कधी कधी रात्रीचे 10 पुरायचे, आता व्हॉट्सअप पाहायला रात्रीचे 12-1 सुद्धा होतात, गप्पा चालू असतात. ह्या सगळ्यांचा परिणाम सतत त्यांच्या शरीरावर, मनावर होत असतो. आयुर्वेदनुसार जर विचार करायचा म्हणला तर शारीरिक वात प्रकोप, मानसिक वात प्रकोप आहे. वात म्हणजे नक्की काय? ती गती आहे जी शरीराला नियंत्रित करते. वायुस्तंत्र यंत्रधरा या यंत्राचं तंत्रमंत्र वाताला माहिती आहे. मग हे तंत्रमंत्र चुकतं आणि मग त्यातनं जो आजार निर्माण होतो तो आत्ताचा सर्वात गंभीर असा महत्वाचा
पॉलिसिस्टिक ओव्हरी असा आजार आहे. अगदी पॉलिसिस्टिक ओव्हरी आजाराविषयी आपल्याला आणखी खरं तर सविस्तर बोलायचं आहे, चर्चा करायची आहे. मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर लगेचच पुन्हा भेटूया. पाहत रहा झी24 हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि हितगुजचा आमचा आजचा विषय आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलाच असेल, मासिक पाळीचे आजार आणि त्यावर आयुर्वेद उपचार या विषयावर आपण बोलतो. वैद्य विनेश नगरे आपल्या बरोबर आहेत प्रश्नांची उत्तरं द्यायला. तर आपल्याकडे प्रेक्षकांचे फोन यायला सुरुवात झाली. पहिले प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत, बदलापूरमधून मेघना आहेत. आपण त्यांचा प्रश्न जाणून घेऊया. नमस्कार मेघना, विचारा आपला प्रश्न. हॅलो, माझी मुलगी मानसी आहे आणि तिचं वय आहे आताशी 20. बरं. 7 वर्षापूर्वी तिला पिरियड यायला चालू झाले, पण तेव्हापासून प्रत्येक महिन्याला खूप अंगावर जातं. दिवसातून 4 ते 5 पॅड चेंज करायला लागतात आणि पोटात प्रचंड दुखतं. मग ती सायक्लोपामची गोळी घेते आणि मग ती चक्कर बिक्कर आल्यासारखी झोपून राहते आणि कंबर अशी प्रचंड दुखते आणि ओटी पोटात खूप दुखत असतं. बर. तुम्ही याच्यावर कुठले दुसरे उपचार केलेले आहेत का मेघनाताई? कोणतेच नाही केलेले, फक्त ती सायक्लोबामची एक गोळी येते पोटात दुखायची ती घेते, पण ती 2 दिवस अशी कंडिशन मध्ये एखादा दारूडा म्हणून अख्खा दिवस दारू पिऊन झोपल्यासारखी तिची परिस्थिती असते. बरं, ठीक आहे. आपण डॉक्टरांकडून याचं उत्तर घेऊया. वैद्य विनेश नगरे आपल्या बरोबर आहेत. आपण ऐकला मेघना यांचा प्रश्न. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा स्त्राव जास्त होतो तेव्हा पित्ताचा अनुबंध असतो. आयुर्वेदात सांगितलेलं आहे आर्तवम आग्नेयम. आर्तव हे उष्ण स्वरूपाचं असतं. मग ह्या उष्ण गुणाला समानाने समानस्य वृद्धी ही, म्हणजे पित्ताचा तीक्ष्णपणा आला की त्याचं सरपणा म्हणजे पातळपणा वाढतो आणि अशा वेळेस स्त्राव जास्त होतो. मग हा स्त्राव जास्त होण्याचं मुख्य कारण कदाचित खाण्यापिण्यातले बदल असतील. चटपटीत आवडतं, पाणीपुरी आवडते, तिखट खायला आवडतं, खारट जास्त मीठ खायला आवडतं, रात्रीचं जागरण जास्त असतं, किंवा मानसिक ताण, सतत धावपळ, काहीतरी धावपळ करत राहणार. यातनं येणाऱ्या मानसिक ताणामुळे मानसिक पित्त खवळतं आणि यामुळे जर पित्ताचा त्रास वाढला तर तो रक्ताला पातळ करतो, रजोवृद्धी करतो आणि त्यामुळे जो स्त्राव जास्त होत राहतो तो असा सतत चालू राहतो. रजक काल म्हणजे पाळी जे येत असते यामध्ये वाताचा अनुबंध असतो. वातामुळे पाळी येते. मग पित्ताचा त्याला अनुबंध आला की वातामुळे शूल म्हणजे वेदना व्हायला सुरुवात होतात. मग ह्या रुग्णाला जर ट्रीटमेंट करायची असेल तर आपण काय करू शकतो? सगळ्यात पहिलं पित्ताची शांती करायला हवी. पित्त शांतीसाठी गुळवेलसारखी सुंदर वनस्पती आहे. अनंतमूळ मंजिष्ठा आहे, शतावरी आहे जी गर्भाशयाला बल देते, ताकद देते, म्हणजे पित्त शमन सुद्धा करणार, गर्भाशयाला बलही देणार, ज्यामुळे हे सर्व दुखणं कमी कमी होत जाणार. आणि पाळीच्या वेळी जर दुखत जास्त असेल तर पोटाला तेल लावून शेकणे हा सर्व साधा उपचार आहे. आणि पाळीच्या वेळी जे नियम पाळायचे असतात, आयुर्वेदात सांगितलेलं आहे की शांत राहावं, अहिंसा ब्रह्मचारिणी. अहिंसा, धावपळ गडबड काही करायची नाही. अहिंसा म्हणजे मारणे नाही, तर गडबड किंवा धावपळ, शरीर शांत असावं. ते शांत नसतं म्हणून या 4 दिवसात जास्त दुखतं. शांत राहण्याचा प्रयत्न करावा. अगदी. आपण पुढचे प्रेक्षक सध्या आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आपण त्यांचाही प्रश्न जाणून घेऊया. मिरजवरून अंजली आहेत. नमस्कार अंजलीताई, विचारा आपला प्रश्न. सर माझ्याकडे सर बोला सर. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा. सर काय आहे, आता माझा पिरियड संपलेला आहे, 1 वर्ष झालं पिरियड संपून, पण थोडस अजून अनइझी होतं. आणखीन पिरियडच्या वेळेला मंथली पिरियड आल्या असल्यासारख्या भावना होतात. आणि दुसरी गोष्ट, त्रास असा होतो की मोनोपॉज हा जो काही प्रकार आहे त्याच्यात मला आता थायरॉइड सुरू झाल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे झालंच आहे थायरॉइड. मग ते हे काय कशामुळे कमी होईल? कारण एमसी सुरू होती तोपर्यंत काही प्रॉब्लेम होता, एमसी बंद होतानंतर प्रचंड खूप जवळजवळ 15 वर्ष त्रास सोचला. ब्लिडिंग दर 10 दिवसाला ब्लिडिंग भरपूर होत होतं. त्यामुळे हिमोग्लोबिन कमी झालं, अशक्तपणा आला. पण ठीक आहे, आता पिरियड संपला, पिरियड संपून आता एक 8-9 महिने होत आहेत, झालेलंच नाहीये. पण हा त्रास नेमकं काय आहे? म्हणजे अजूनही मी म्हणजे अशी उत्साही राहत नाहीये त्या ह्याच्यामुळे. ठीक आहे, आपला प्रश्न लक्षात आलेला आहे अंजलीताई. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. मेनोपॉज म्हणजे 40तील समस्या आपण जे म्हणतो, पाळी जातानाची, तेव्हा हार्मोन इम्बॅलन्स खूप असतो. आयुर्वेद दृष्ट्या शरीर एका टप्प्यातनं दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत असतं. म्हणजे वृद्धत्व, पाळी थांबली म्हणजे वृद्धत्व. बऱ्याचदा स्त्रियांना यामुळे असं वाटतं की आपलं स्त्रीत्व संपलं, आता काय पुढे, असं वाटायला लागतं. आणि ह्यातनं मानसिक वातप्रकोप वाढतो, मन अस्थिर होतं, शरीर तितकंच अस्थिर होतं आणि ह्यातनं ह्या सगळ्या लक्षणं सुरू होतात. हे जर स्थिरस्थावर करायचं असेल तर पुन्हा तेच शतावरी नावाची वनस्पती खूप चांगले काम करते. शतावरी सकाळ संध्याकाळ दुधातनं घेता येते. जटामांसी
नावाची एक वनस्पती आहे जी मन शांत करण्यासाठी उपयोगी पडते. अच्छा. जी झोप नाही आणत पण मन शांत करते. तर ते रात्री पाण्यातनं भिजवून त्याचा फांट घेता येईल. गरम पाण्यात भिजवायचं 1 चमचा चूर्ण आणि ते पाणी गाळून नंतर प्यायचं. ह्यानी मन शांत होईल. शरीर शांत करण्यासाठी शतावरी, मन शांत करण्यासाठी मांसी. आणि त्याच्या पलीकडे जर ह्या हार्मोन इम्बॅलन्सला पण नीट नॅचरली मॅनेज करायचं असेल तर हळीवची खीर घ्यावी. अहाळीव, चंद्रशूर हे आयुर्वेदिक नाव आणि अहाळीव आपल्याला माहिती आहे. तर अहाळीव 1 छोटा चमचा एवढे गरम दुधातनं घेतले तर ते चालू शकतात. त्यांनी शरीरातली जी कमतरता इस्ट्रोजनची असते ती भरून निघते आणि त्यातनं पेशंटला बरं. जरा हे आपण काय सांगाल यावर? पॉलिसिस्टिक ओव्हरी हा आजार खरं म्हणजे आत्ताच्या काळात आलेला आहे. आयुर्वेदात त्याचं स्पष्ट वर्णन नाही, कारण अर्वाचीन शास्त्रालाही आत्ता त्याचा शोध लागलाय. बरं. पॉलिसिस्टिक ओव्हरी हा आजार का होतो ह्याचा आम्ही जेव्हा सामाजिक, शारीरिक, इतर कारणांचा वेध घेतला तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या बदललेल्या दिनचर्येमुळे, जी आपण दिनचर्या सूर्यचक्रावर अवलंबून ठेवलेली आहे, सूर्य उगवण्यापूर्वी आपण उठावं, सूर्य मावळल्यानंतर आपण झोपावं, सूर्य माध्यन्नीला आल्यावर आपण जेवावं, हे सगळं न केल्यामुळे हळूहळू शरीरात बदल होत गेले आणि त्यातनं मग शरीराच्या निर्मितीवर, वाढीवर परिणाम झाला. सगळ्यात पहिला आहे त्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीमुळे येणारं मासिक पाळी अनियमित होणं. 13 ते 19 मधल्या मुलींना हा जास्त प्रॉब्लेम सापडतो. अनियमित म्हणजे किती अनियमित? कधी 15 दिवसांनीच येईल, कधी महिन्यानंतर येईल, तर 2-3 महिन्यांनी येईल किंवा पाळी येणारच नाही. याचं कारण बीज तयार होताना त्याची वाढ खुंटते आणि आर्तव क्षीणता नाही, आर्तव क्षय होतो. बीज अडकून पडतं, त्याच्या बारीक गाठी तयार होतात. भरपूर गाठी तयार झाल्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरी तयार होतं. मग याचा सगळ्यात पहिला परिणाम जो असतो तो त्वचेवर होतो. पिंपल्स यायला लागतात, मुरुम दिसतात, त्वचा काळवंटे, हात लावला की नाजूक स्किन लागत नाही. मग हे सगळे परिणाम का आले? रस आणि रक्तधातुदृष्टी आणि वाताचा कोरडेपणा चेहऱ्यावर दिसायला लागतो. रक्तदृष्टी का आहे? आहार रसच मिळत नाही व्यवस्थित, वेळेवर जेवत नाहीत. जेवले तर आपल्याला आवडेल तेवढंच खातात, आवडेल तेवढं खाताना चव आपल्यानुसार खातात. मग हे खाल्लं की ते दृष्टी निर्माण व्हायला लागते. सगळ्यात पहिले यांनी जेवणाची वेळा व्यवस्थित केल्या पाहिजे. दुसरं त्यात लक्षण असतं, वजन प्रमाणाबाहेर वाढत जातं. काही मुली तर सांगतात, डॉक्टर मी काहीच खात नाही, अक्षरशः हवेवर जगते, तरीही वजन बराबर वाढते. दर महिन्याला 1 किलो वजन वाढतं. अशा मुली सापडतात. मग ते सहज सांगतात की डॉक्टर मी 15 वर्षाचे होते ना तेव्हा अगदी 40-45 खूप छान, आता 85 किलो वजन आहे. हे इतकं वजन वाढतं याचं कारण रस, रक्त, मांस आणि मग मेदधातू. मांसापर्यंत 3 धातू जे आहेत ते गर्भाशयाला, आर्तवाला मदत करतात. गर्भाशय मांस तरी म्हणलेलं असतं. मेद जर वाढायला लागला तर मग बीजापर्यंत, म्हणजे मेदानंतर अस्थि, मज्जा आणि शुक्र 3 धातू आहेत. शुक्रातल्या बीजाचं डेव्हलपमेंट होत नाही. रज सुरुवातच्या 2 पासून, आर्तव शेवटच्या धातूपासून. मग बीजही नाही, रजही नाही, दोघांचा क्षय झाला की डेव्हलपमेंट काही नाही आणि त्यामुळे ते सगळं जे काही पोषण आहे तो मेद स्वतःकडे खेचून घेतो. अशा वेळेस मेदोपाचक औषध देणे, नियमितपणे व्यायाम करणे, जेणेकरून आपण ज्या कॅलरीज घेतोय त्या खर्च होतील, शरीरात एक विशिष्ट प्रकारची उष्मा निर्माण होईल, ऊर्जा निर्माण होईल, ज्यातनं मेद धातुभग्नी त्या मेदाला पचन करेल आणि तो अतिरिक्त मेद काढून टाकेल. थोडक्यात सर, पीसीओडी सारख्या आजारावर सुद्धा आयुर्वेदिक उपचार आहेत, हेच आपल्याला सांगायचंय. मासिक पाळीच्या आणखी काही आजारांवर आपण चर्चा करणार आहोत. मात्र इथे वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास हितगुज. हितगुजमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि मासिक पाळीचे आजार आणि आयुर्वेदिक उपचार या विषयावर आपण बोलतो. वैद्य विनेश नगरे आपल्या बरोबर आहेत. सर, आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीज विषयी बोलत होतो. आणखी काही तक्रारी आढळतात का? त्यावरचे उपाय काय? प्रथम 3 तक्रारी आपण पाहिल्या, म्हणजे त्वचेवर पिंपल्स, मुरमे येणे, त्वचा काळवंडणे. दुसरा आहे प्रमाणाबाहेर वजन वाढणे. तिसरी मुख्य तक्रार स्त्रियांच्या दृष्टीने सौंदर्याची. डोक्यावरचे केस गळतात, कोंडा होतो, कारण केस हे तर सौंदर्य आहे स्त्रीचं. पण मग पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये इस्ट्रोजन फॅक्टर वाढत गेला तर त्यामुळे त्वचेमधून तेल जास्त तयार होतं. हे जास्त तेलामुळे केसांचं पोषण होत नाही आणि मग केस गळायला सुरुवात होते. दुसरी गोष्ट असते सिरम इन्शुलिनचा रेझिस्टन्स. म्हणजे सिरम इन्शुलिन नावाचा घटक रक्तामध्ये येतो पण त्याला साखर पचवण्यासाठी जाताच येत नाही. मग ती लेवल वाढल्यामुळे स्त्रीमधल्या अँड्रोजनची प्रमाण कमी होत जातं. म्हणजे फिमेल अँड्रोजन कमी होतात, मेल अँड्रोजन वाढतात, म्हणजे पुरुषत्व वाढतं, स्त्रीत्व कमी होतं. आणि मग पुरुषत्व वाढायला लागलं की डोक्याचं केस गळणं, अनावश्यक केसांची लव, हनवटी किंवा ओठावर येणं, इतर ठिकाणी शरीरावर येणं, अशी लक्षणं सुरू होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असं नैराश्य, चिडचिड, कंटाळा, खट्टकन राग येतो. नंतर असं जाणवतं की अरे आपण उगाच चिडलो, चिडायची एवढी गरज नव्हती. पण हे स्त्रीत्व कमी होऊन पुरुषत्वामध्ये
जे प्रमाण बदलतंय स्त्रीत्वाचं ते कुठेतरी नियंत्रित करावं लागतं. मग आयुर्वेदनुसार जर विचार करायचा म्हणलं तर शुक्राचं शुक्रत्व, शुक्रसारता नष्ट होतीये. अच्छा. शुक्रसारत्यामध्ये स्त्रीच्या काय गुण दिसतात? नाजूकता, सुकुमारता, लवचिकता. हे तिन्ही गुण का जातात? नाजूकता आणि सुकुमारता जाते कारण रसरक्त धातू अबल राहतात, त्यांना प्रॉपर पोषण मिळत नाही. लवचिकता, व्यायाम नसतो त्यामुळे शरीर ताणलं जात नाही, ती लवचिकता येत नाही आणि ती लवचिकता नसल्यामुळे मांसधातू पण अबल राहतो. त्याचा परिणाम थेट मांसाच्याच गर्भाशयावर होतो आणि मग त्या पाळीवर परिणाम होतो. मग ह्या सगळ्यावर आपण जर ट्रीटमेंट करायची म्हणली तर सगळ्यात पहिलं स्त्रीची मानसिक स्थिती जोखली पाहिजे. अच्छा. खूप सतत धावपळ, सतत काहीतरी करायचं असतं. कॉलेज गोईंग मुली असतात, एक एक मार्काचा प्रश्न असतो, हे करायचं पूर्ण, ते करायचं पूर्ण. मुंबईत तर धावपळ प्रचंड, 2-2 तास प्रवास करायचा, परत यायचं, मग हा क्लास, मग तो क्लास. ह्या सगळ्यामध्ये मुली पिचून निघतात. घरच्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या असतात. पण तो विद्यार्थी त्या स्वतःच्या प्रमाणानुसार सगळे मार्क मिळवत असतो. बरोबर. आपापल्या गुणांनुसार पुढे जाणार असतो. आपण तो जो विचार करून त्याला जर थोडं मोकळं सोडलं तर मूळ क्षमता नीट वापरता येतात. थोडक्यात मानसिक स्थिती सामान्य राहते. मानसिक स्थिती बदलण्याचं दुसरं एक कारण म्हणजे आपण आभासी जगावर जगतोय. टीव्हीतलं अनेक गोष्टी आपण आभासी जो गोष्ट मांडतो त्या आभासी न पाहता आपण खरं काय आणि खोटं काय बघितलं पाहिजे. अनेक गोष्टी टीव्हीतनं चांगल्या मिळतात, जसं आपण आज इंटरव्ह्यू मध्ये पाहतोय. प्रत्यक्ष सल्ला मिळतोय. ज्ञान मिळवायचं का मनोरंजन तेवढा पुरता असावं. त्याच्या पलीकडे पायरी गेली की ती सगळ्या गोष्टींना कुठेतरी बदल घडवते आणि मग मानसिक स्थिती बदलते. मुली खूप इमोशनल असतात, तर ही मानसिक स्थिती संतुलित राखण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला पाहिजे. दुसरा आहे शरीर. शरीराचा विचार केला तर वातामुळे रुक्षता येते ना, ही रुक्षता दूर करण्यासाठी जसं औषधी उपयोगी पडतात तसं पंचकर्म आहे. अच्छा. पंचकर्मातला आपण जो उपचार वापरतो त्यामध्ये बस्ती, म्हणजे अगदीच खूप कोरडेपणा वाढला असेल ना आणि पोटात दुखतंय, पाळीला कमी जात आहे, तर पाळीच्या आधी 8 दिवस अनुवासन बस्ती म्हणजे तेलाचा बस्ती घ्यावा. अच्छा. तेलाचा बस्ती घेतला की ते थोडं सॉफ्टनेस येतो, मऊपणा येतो, वाताचं अनुलोमन होतं. कदाचित मलावष्टंभ असेल तर तो दूर होतो, अपानवायू चांगला कार्यरत होतो. रजक कालामध्ये म्हणजे पाळीच्या काळात वाताचं स्तंभ म्हणजे जखडून राहणं बंद होतं, कारण मुलींना क्रॅम्प लाईक पेन असतं. बरोबर. हे जखडून राहणं बंद होतं. त्यासाठी पाळीच्या आधीच 8 दिवस पोटाला तेल लावणं, शेकणं, जमलं तर वैद्यांकडे जाऊन अनुवासन बस्ती घेणं असं करावं. त्या व्यतिरिक्त आपल्या आहारामधले बदल खूप महत्वाचे आहेत. पाळी आली तरी आपण रोजच खात असतो, थोडा हलका आहार व्हावा, कारण पाळी जात असताना वाताचा अनुबंध आला की अग्निवांद्य, भूक कमी राहणार आहे. अशाच भूक कमी राहणार तर हलका आहार हवा. हलका आहार, विश्रांती, डोकं शांत ठेवणे हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. ते केलं तर या पॉलिसिस्टिक ओव्हरीवर लवकर नियंत्रण ठेवता येतं, हे आपण नेहमीच पाहतो. अगदी मला खरं तर सर जाताना, कारण विषयाची आपली वेळ अगदीच कमी राहिलेली आहे कार्यक्रमाची, जाताना तुम्ही काय सल्ला द्याल? कारण धावत्या जगामध्ये मुली सतत धावत असतात, तर तुम्ही थोडक्यात काय सल्ला द्याल? खरं तर तुमचं आजचं मार्गदर्शन निश्चित खूप उपयोगी पडणार आहे. जाणीवेतून नेणीवेत प्रवेश केला पाहिजे. म्हणजे आपण नक्की कोण आहोत याची जाणीव स्पष्ट केली पाहिजे. आपल्याला नक्की काय हवंय हे ठरवून घेतलं पाहिजे. आपण धावते जगामागे धावून काही उपयोग नाहीये. आपलं शरीर, आपलं स्केड्यूल आणि मग आपल्याला टार्गेट काय आहे हे ठरवून घेतलं तर वेळेनुसार सगळं मॅनेज करतं. कळतं पण वळत नाही. हे वळण्यासाठी सगळ्या गोष्टी शांतपणे पाहाव्यात. आयुर्वेदिक लाईफस्टाईल असं म्हणतो आपण, पण असं नाहीये. आपल्या पूर्वजांनी घालून घेतलेली ही लाईफस्टाईल आहे, ती शांतपणे जगावी. तसंच जगलं तरी सहजपणे निरोगी राहणं शक्य आहे. औषधांची गरज असतेच असं नाही, पण गरज पडली तर योग्य अशा वैद्यांकडून मार्गदर्शन नक्की घ्यावं. अगदी मला वाटतं खरं तर आजचा हा एपिसोड मुलींसाठी महत्त्वाचा आहे, मात्र त्यांच्या पालकांसाठी एक वेकअप कॉल ठरणार आहे. कारण तुम्ही खूप छान पद्धतीने आज सखोल मार्गदर्शन मासिक पाळीच्या आजारांबाबत केलं, आयुर्वेदातले उपचार सांगितलेत. खूप खूप धन्यवाद तुम्ही आज इथे आलात आणि हितगुजमध्ये केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. आणि यानंतर हितगुज आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.